कामेरी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, शेतकऱ्यांसह महिलांचा सरकारला इशारा। सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला नागरिक आणि महिलांनी तीव्र विरोध केला आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, शेती आणि बागायती क्षेत्र बाधित होणार असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास आपला ठाम विरोध असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे। महिलांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत आमच्या जमिनी आम्हाला हव्या आहेत, शेतकऱ्यांचे नुकसान करून शक्तीपीठ महामार्ग नको असा इशारा दिलाय। शेतकरी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कामेरीतील ग्रामस्थांनी दिला आहे। नको असलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो करण्याचा घाट या सरकारने जो गाठलेला आहे, त्या सरकारच्या निर्णयाला आमचा कायमस्वरूपी विरोध राहील। तो जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत प्रसंगी आम्हाला रक्त सांडावं लागलं तरी त्या महामार्गाला आमचा कायमचा विरोध राहील। आमच्या वडिलोपार्जित ज्या जमिनी आहेत त्या जमिनी या हिसकावण्याचा जो डाव या सरकारचा आहे तो डाव हाणून पाडल्याशिवाय शक्तीपीठ विरोधी समिती, संघर्ष समिती ही राहणार नाही। त्यासाठी प्रसंगी रक्त सांडायची वेळ आली तरी त्याची तयारी आमची आहे। आणि 21 तारखेला शुक्रवारी जो मोर्चा सांगलीमध्ये जो आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला सर्व शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीनं सरकारपर्यंत त्याची दखल घ्यावी लागेल असा मोर्चा तो पार पाडायचा आहे। त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे। शक्तीपीठ हे रद्द करा, कारण माझ्या शेतातून तुम्ही रस्ता काढता, आम्ही ह्या वयात कुठं जायचं आणि काय खायचं ह्यासाठी आम्ही लढा करणार आहोत आणि तुम्हाला त्यावेळेला मी अडवणार आहोत, आम्ही सर्व स्त्रिया मिळून। आणि तुम्ही आमच्या रानातून रस्ता हे काढायचं नाही आणि ही शक्तीपीठ हे करायचं नाही, काही करून हे बंद झालं पाहिजे। आमची शेती पोट आहे, आम्ही गोरगरीब माणसं, 4 मुलं बाळ, कशावर जगायचे तर काय खायचं आम्ही आणि काय करायचं। आमच्यात काय कोण सर्व्हिसला आहे का? मालक वारून आमचं 5 वर्ष झाली, लहान बाळ 2 आहे ती, आम्ही काय खाणार, कसं जगायचं? आमची ही पाक वाट बंद केली पाहिजे, आमच्या शेती ही राहिली पाहिजे, आम्ही ह्याच्यावर जगू शकतो या एवढंच आम्हाला रान आहे। त्या रान तरी आम्हाला लय आहे ती का? आमचं कामाधंद्याला कोण नाही, सर्व्हिस नाही, काय नाही, आमच्या आई पोटाव राहणार पोट, आमचं काय खाणार आम्ही, कशावर जगायचं? मोजण्यासाठी आले तर चोप मार डोळ्यात चटणी घालूनच मारणार आहे, सुट्टी नाही देणार, नाद नाही करायचा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।